नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, गेल्या वर्षी 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा येथे काढलेला होता, मित्रांनो अशा शेतकऱ्यांना आता येथे राज्य सरकारने पीक विमा येथे मंजूर केलेला आहे. आणि मित्रांनो आता येथे पहिला हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून येथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येथे 2 दिवसात जमा करण्याची येथे आदेश दिलेले आहे. तर मित्रांनो, यामध्ये 22 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर यामध्ये कोणते जिल्हे आहे आणि किती विमा मिळणार आहे बाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, यामध्ये आपण बघू शकता सविस्तर माहिती. शेतकरी खरीपातील पीक विम्याची वाट पाहत आहे. राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकवल्याने 22 जिल्ह्यांमधील जवळपास 2,160 कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत या बाबी अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे. आणि मित्रांनो, राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला 700 कोटीचा पहिला हप्ता 2 दिवसांमध्ये देणार आहे. कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे. आणि मित्रांनो, खरीप 2024मध्ये पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. काही ठिकाणी नुकसान वाईड स्प्रेडमध्ये गेले आहे. राज्यातील 54,43,000 शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, मात्र राज्य सरकारने आपल्या हिस्साचा विमा हप्ता कंपन्यांना दिला नाही. त्यामुळे विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नव्हती. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना आता ही विमा भरपाई रक्कम द्यायची आहे, याचा आकडा विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडे आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण कोणते जिल्हे आहेत ते यामध्ये ते बघू शकता. तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून 22 जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे. यात धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. असे राज्य सरकारच्या माध्यमातून 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या 2 दिवसामध्ये हा पहिला हप्ता येथे मिळणार आहे. तर मित्रांनो, अशी महत्त्वाची माहिती होती. माहिती आपल्याला खरोखर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब या बटनावरती नक्की आपण येथे क्लिक करावे, जेणेकरून चॅनलला सबस्क्राईब होईल आणि पुढील येणारे व्हिडिओ आपणास मिळतील. तोपर्यंत चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.